आणि शेतकरी राजा असा राजा का भिकारी करून ठेवला? अरे पण एक लक्षात ठेवा, आज शेतकऱ्याने जर शेती पिकवायचं जर सोडून दिलं ना, उपाशी मारावं लागेल तुम्हाला, उपाशी. एकदा हरभऱ्याचं शेत राखणारा माणूस मेला म्हणून त्या हरभरे खाणारे माकडांना खूप आनंद झाला, पण दुसऱ्या वर्षी कुणी हरभराच लावला नाही, उपाशी तडफडून मेले ते माकडे. मग त्यांना कळालं मेला तो शेतकरी होता म्हणून. असा शेतकऱ्यांना जर शेती पिकवायचं बंद केलं ना, मग काय ढेकळं खासाल का तुम्ही? हा, अरे मग द्या ना, स्वामीनाथन आयोग मान्य करा ना माझ्या शेतकऱ्यासाठी. आता काय सांगाल तुम्ही? तुमच्या ही जी वेळ आली शेती पिकवायची सोडून तुम्हाला व्यापाऱ्याकडे कामाला राहावं लागलं, तुम्ही काय करा? आमदार फोडाईमध्ये चालू आहे त्यांचं, खासदार आमदार फोडण्यामध्ये तिकडे 100 कोटी 50 कोटी तिकडे तुमच्याकडे पैसा आहे आणि शेतकऱ्याला कर्जमाफीलाच नाही. हा, आणि शेतकऱ्याला कर्जमाफी मागायची वेळ येते का? कारण आपण त्याच्या पिकाला भाव देत नाही ना. हा, अरे तंबाखूची पुडी बनवणारा कोट्याधीश, सिगारेट बनवणारा कोट्याधीश, खत डुप्लिकेट, कुठे नियंत्रण नाही सरकारचं. अजून काय येत तुम्हाला ही वेळ का आली? का स्थितीत परवडलं नाही तुम्हाला? ते पावडरही खूप महाग झाले, खत खूप महाग झाले. हा, त्याचं उत्पन्न दामच भेटत नाही आम्हाला. त्यात काय करायचं? 10 वर्ष जर तोट्यातच गेलं, हा, काय करायचं? शेवटी शेती बंद करून संसार कसा चालवायचा? कसा संसार का चालवायचा, मुलांना कसं शिकवायचं? ओ सरकार, म्हणून मी नेहमी सांगतो, आज शेतकऱ्याच्या पोरांची लग्न होत नाही. प्रत्येक गावात गेले का 50-50 पोरं बिगर लग्नाचे, आणि याला जबाबदार सरकार आहे. लोक म्हणतात सरकार कसं काय? अरे बाबा सरकारच आहे, कारण शेतकऱ्याला 1500 रुपयाचा किराणा भरायची सुद्धा तुम्ही अवकाश ठेवली नाही. आणि मग हा शेतकरी सुद्धा शेतकऱ्याला पोर देत नाही का? कारण त्याला माहिती आपले काय हाल झाले. मग ते म्हणतो तिकडं शिपाई का होईना, झाडू मारणारे का होईना, परंतु नोकरीवाले पाहिजे. आणि ही वेळ फक्त या सरकारने आणली. सगळ्या ठिकाणी त्यांचा भ्रष्टाचारच चालू आहे. अरे मी सांगतो, शेतकऱ्याला काही नकोय, या देशातल्या नागरिकाला मालकाला काही नकोय, याला फक्त आरोग्य आणि त्याचं शिक्षण फुकट द्या ना, बाकी काही नकोय ना आम्हाला. हा, आणि नेमकं तुम्ही आरोग्य आणि शिक्षणच महाग केले. आणि काय हॉस्पिटल कोणाचे? मोठ्या पुढाऱ्यांचे. शाळा कोणाचे आहे? शिक्षण संस्था सगळ्या पुढाऱ्यांचे आहे. मग सरकारी शाळा बंद, मराठी शाळा बंद, एकदम भयान निषेध या अशा सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध. तुम्ही काय सरकारला काय संदेश द्याल? तुम्ही काय संदेश द्याल? शेती सुद्धा विकावं लागणार. आता बंद शेती कवर पाहणार आहे, एक दिवस विकून टाकणार. अंबानी, अदानी हे असेच शेती घेणार म्हणजे सरकार खेदानी म्हणावं लागतं शेतकऱ्याला. हे सरकार शेठजी आणि भटजीचं आहे. शेठजी आणि भटजी व्यापारी यांचं मोठे व्यापारी त्यांचं सरकार आहे. गोरगरिबाचं बरं, मग शेतकरी मतदान का देतो? त्यांना निवडून का देतो? शेतकरी काय ते त्यांनी त्यांच्या मशीन मध्ये गोंधळ केला. तुम्ही सरकारला मतदान करत नाही, शेतकरी करूच शकत नाही. बघा, सरकारला शेतकरी मतदान करत नाही आणि तरी हे सरकार निवडून येतं. शेतकरी म्हणतोय सामान्य शेतकरी मध्ये गोंधळ. हा, मशीन मध्ये गोंधळ आहे. मग मी म्हणतो घ्या ना, बॅलेट पेपरवर घ्या ना. हा, निषेध सरकारच्या अशा चुकीच्या धोरणांचा जाहीर निषेध. हो हो, शेतकरी जर एकजूट झाला असता 80 झाली. आमचे माधवराव खंडेराव मोरे यांनी झांगडू म्हणून कांडोळ आहे ना खासदार, त्याच्या कानाखाली वाजवली होती. तेव्हा दिल्लीमध्ये मॅडम होत्या, इंदिरा गांधी पंतप्रधान, तिथपर्यंत आवाज गेला होता. पण शेतकरी एकजूट झाला नाही. त्या दिवशी बघा, शेतकरी जर एकजूट झाला आणि जसं या दादाने पिकवणं सोडलं, तसं जर प्रत्येक शेतकऱ्यांनी फक्त 1 वर्षभर स्वतःच्या पोटापुरतं पिकवलं ना, अरे उपाशी तरफडून मारतील ना, हे ढेकळं खातील का? मग व्हा ना संघटित शेतकऱ्यांनो, फक्त पोटापुरतं फक्त 1 वर्षभर पिकवा. हे सरकार आणि व्यापारी वटणीवर आल्याशिवाय राहणार नाही.